ती बघा लोक 1000 रुपये देऊन फिश मसाज करते ती, आणि आमच्या एरियातलं बघा नॅचरल फिश मसाज. तर मित्रांनो, स्वागत आहे बघा तुमचं आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये. आज गेलती बघा मी आपल्या गावात कुलगेच येईल उपरायला, तिकडे बघून जायचंय गाडीवरून. मग काय हो, गाडीवर बसलो घेऊन चाललो आता गावाकडे. कचक्यावर गेअर काढलं आणि आज तू गावात येला आणायला. मग काय हो, पोचलेलो की आपल्या रानापाशी. मम्मी उभारलेली बघा तिथंच. मग काय हो, आता चालतो बघा रानात तिकडनं गालो कुरकुरी घेऊन आपलं पुढी. मग काय हो, आता काय जायचं होतं आपल्याला तिथलं हुलग्याची येल उपडली ती न्यायच होतं घराकडे. मग काय हो, इथं आलतं तर ठेवलेलं बघा मम्मीने सगळं उपडून. हीच न्यायचं होतं 2-3 बिंड 2-3 खेपा होते त्यात न्यायचं होतं आपल्याला. बघा अजून उपडायला आले मम्मी तिथं. इकडलं इथं एवढ्यात सगळं हुलगं लावलेलं. असलं हुलगं हो, माहित नाही का मला हुलगं असलं हुलगं असतं एवढ्यात सगळं लावलेलं. ते आपण सगळं काढून टाकलंय. आणि बघा असं ढीग लावले ती. आता ही ढीग नेऊन सगळं ह्याच्यात नेऊन घराकडे आपण तोडायचे. असं असते बघा याल दचक्या बाज. आणि शेंगा कशा आहेत द्या बांधलं गच्चा आवळून. ह्यो बिंडा एवढा मोठा न्यायचा होता बघा आपल्याला घराकडं. कसं बांधायचं चालू आहे नियोजन गच्च मध्ये. असं बांधायला लागते आवळ, त्याशिवाय बिंडा जात नाही घराकडे. अजून ह्यो एक बिंडा आहे आणि ह्यो बांधला बघा आत्ता. ह्यो बिंडा घेतला बघा मी बिंडा उचलून. मी नेणार होतो पिशवी आणि ही गाडी आणायची अजून रस्त्याला इकडे शेडची लावायची गाडी आणून. आणि बिंडा नेऊन तेव्हा ठेवायचा आहे. आणि बिंड 2 न्यायचे घराकडे. 2 खेपा करायला लागणार आहेत बघा आपल्याला. गच्च पैकी 2 खेपा करायच्या. हे रान सगळं आपलं आहे हो. ठेवला बघा. अरे एवढं जोरात काय आहे. आता लागलेलं बघा बिंडा जाम बांधायला गाडीवर. आता घेतलेला बघा बिंडा पूर्णपैकी गाडी बांधून. मग काय हो, बिंडा बांधला की आणि कसा लागलोय चालवायला. बिंडा मोठा लाट बिंडा घेतला. आता बसलो होतो बघा घरापाशी. बिंडा आता सोडून टाकायचा होता कोब्यावरती. बिंडा तर सोडून खाली टाकलेला बघा. आणि ती पातळ न्यायचं होतं आपल्याला माघारी, कारण हा दुसरा बिंडा आणायचा होता त्यासाठी. हे गाठी कसल्या मारलेल्या गाठी काय मला काय लवकर सुट नाही त्याच बघा. एकदाचीच गाठ सुटली बघा आणि बिंडा इथे टाकला. आता चाललेलं बघा दुसरा बिंडा आणायला. पहिला तर नेऊन टाकला घरात. कसा तर जाताना लागला कलायला रस्त्यातच. ते एकला उभ्यानं तिथं तसाच हो. म्हणलं आता दुपारचं जरा काम करूया, कारण गेले आता आज पावायला. मी आणि परशांची दोघं जायचो हो. दोघं जाणार आता पावायला. म्हणलं आता जरा उन्हाचा कडाक बसवू दे, घाम बिम येऊ दे. जाम पावायचं तासभर सुट्टी द्यायची नाही. उठाले रे देवा, उठाले रे बाबा, मुझे अमीर को नाही रे. आणि आज करायची होती बघा माशांखंड पायाला मशाज. सुट्टी द्यायची नाही. मास नुसतं पाय पाण्यात ठेवायचं. मास येऊन मशाज करते तो टॉप क्वालिटी. शो घेतला बघा दुसरा बिंडा आणि रचून. एवढं राहिलेलं म्हटलं आता एका बिंड्यात कसं तर न्यायला लागणारच आहे. आणि जळणाचा बिंडा न्यायचा होता जाताना. काय घाम आला एवढ्यातच हो. एक बिंडा टाकून आलो फक्त. कसं तर बिंडा घालायला लागलो बघा कुचून. एवढा मोठा बिंडा झालाय. अजून एवढं यात घालायचं हायच. जाम बिंडा न्यायचा होता ह्यो तर बिंडा नेता 100% पाडणारच आहे. बिंडा घालता बघा एवढा मोठा. एवढा बिंडा न्यायचा होता सगळा पाक घराकडे. मग काय ह्यो पण बांधला की गच्चा आवळून. म्हणलं जास्त सुटलं नाही पाहिजे आज. म्हणलं आता चेंब म्हणलं एवढं बाहेर आले आता. काय घेतला घेऊ पण बिंडा. ही सगळं न्यायचं होतं आपण मागणं. बिंडा झाला लय वज्जा. जाम उचला बाबा हो. लय वज्जा झालाय बिंडा येऊ. काय करायचं न्यायच काय हुलग. शेंगा कशाला कडल्यात बघा. आहेत का शेंगा. मग काय हो, आता आलो की दुसरा बिंडा बी ताणवतच घेऊन. आपण बिंडा बघा टाकला उभे तिथं, कारण काय गाडी जागत बक्क वज चालतो बघा लाकडा आणि मम्मीला न्यायला. मग काय हो, गाडीवर न्यायचं होतं मम्मीला. आता आलो बघा गाडीवर मी आणि मम्मी. बिंडा तर टाकला बघा आता इथं. आता जायचं आपण पवायला. चाललेलं बघा टावेल हँडरबँड घेऊन पवायला. जाम पावणार होतो आम्ही दोघंच हो. बघा ह्यो आलतो आणि आम्ही दोघं पावणार होतो. दोघंच पावणार होतो. पोरं काही नाही दोघं. रात सगळी गेली ती रानात. 4-5 दिवस झाला आम्ही काय पवायला आलो नव्हतो. त्यामुळे हिरीत झालता बघा सगळा पालाच. तो तर गेला बघा पाण्यात. आता आपण पण जायला कपडे काढून पाण्यामध्ये. आता उडी मारून आलो बघा पाण्यातनं. कसा आहे का
हे लागले पवायला पाण्यात. जेव्हा मज्जा जेव्हा पाणी ना. आता मारणार आहे बघा कोच. बघा कशी बसत्या. धक्का द्यावा लागतोय. अभी मजा आएगा ना. तर बघा मित्रांनो आता आपण करणार आहे फिश मसाज. पायासाठी सगळं अंगात पाण्यात जाऊन बुडणार आहे. चौकात जाऊन बसणार आहे बघा इथं. आणि बघा मासे कसं चिकटतात पायांना. चल विहीर आपली दणक्या जुन्या काळातली काढलेली विहीर आहे मित्रांनो. आता आपण ह्यो मऊ उठवलेला बघा इथला. अजून मासे आहे असे जायचा बघा. इथं मऊ आहे वरती आहे का. जाम मऊ आहे बघा. आणि हे उठवून गेलतो आता पाण्यात पोवायला. यायला लागले अंगावच. कसं आहे दाचक्या वाज. बघा मऊ मासे यायला लागला अंगावनीच. कसा आहे दणक्या आवाज मऊ. मग उठून गेलो आम्ही पाण्यात दणका द्यायला. हो पाण्यात. ही बघा लोक 1000 रुपये देऊन फिश मसाज करते ती. आणि आमच्या एरियातल्या बघा नॅचरल फिश मसाज. बघा मित्रांनो अशी असते फिश मसाज. कसा आहे सगळं अंग वाळूस तर आम्ही बसलो इथं चौकातच. नानका दिला मसाज केली बघा मस्तपैकी फुकट. तर मित्रांनो आताच आम्ही दोघं पोहून चाललोय बघा आता घराकडं.